नरडाणा गावाजवळ परंतु शेतात असलेल्या एका खासगी कंपनीत महाराष्ट्रातील दुर्मिळ प्रजातीतील गजरा साप आढळून आलाय. सर्पमित्र ललित कासार यांनी त्याला पकडले असून नंतर या सापाला डोंगराळ भागात सोडून देण्यात आले. महाराष्ट्रात सध्या लोप पावत असलेली ही गजरा जातीच्या सापाची दुर्मिळ प्रजाती असून हा साप नरडाणा गावाजवळील शेतात असलेल्या भामरे यांच्या सिमेंट फॅक्टरीत आढळून आलाय. त्याने तात्काळ सर्पमित्र ललित कासार याला त्या ठिकाणी बोलावले असता कासार यांनी हा साप शेतकऱ्यांसाठी उपयोगाचा असून शेतात पीक खाणाऱ्या किडांना हा साप नष्ट करतो. हा जरी बिनविषारी साप असला तरी याने चावा घेतल्याने मोठी इजा होते. हात किंवा पाय सुजतो. त्यामुळे अशा सापांना पकडण्याचे धारिष्ट कुणीही करू नये असे ललित कासार यांनी म्हटले. बोल आता. आपल्या महाराष्ट्रामध्ये हा साप वाचवणं खूप गरजेचं आहे, कारण शेतकऱ्यांसाठी जमिनीतले उंदीर, त्यानंतर लहान लहान किडे, त्यांची अंडी याचा हा प्रामुख्याने भक्ष्य करत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असा सापाची जात आहे. हा कुठं आढळून आला नरडाण्यात? हा नरडाण्यात भावेश भामरे यांच्या सिमेंट ब्लॉकच्या फॅक्टरीमध्ये. सिमेंट ब्लॉकच्या फॅक्टरीत आढळला का? म्हणजे शेतात असलेल्या सिमेंट ब्लॉकच्या फॅक्टरीत आढळला. हो बरोबर. आता याला काय करणार आहेत? याला आता आपण त्याच्या आदिवासामध्ये सोडून देऊ. कुठं? त्याच्या आदिवासामध्ये, जंगलामध्ये. जंगलात सोडून देणार आहे त्याला? वातावरण राहील अशा ठिकाणी. हा चावल्याने माणूस मरतो का? हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे. फक्त एवढं आहे, त्याचा अग्रेसिव्हपणा आणि चावण्याचं प्रमाण खूप असतं. त्याला जास्त हाताळलं असतात, तो बाईट करतो. आणि शेतकऱ्यांशी सहजा करून त्याचा शेतकऱ्याशी सगळ्यात जास्त संपर्कात येतो शेतामध्ये असल्यामुळे. पण असं एकाकी चावत नाही. त्याच्या संपर्कात आलं, त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तरच चावतो. आणि कृपया करून असं साप पकडण्याचं ट्रेनिंग शिवाय कोणी ट्रेनिंग करू नये. धन्यवाद.